नमस्ते, मी वर्षा. स्वागत करते माझ्या नवीन एक ब्लॉगमध्ये. सकाळी मुलांना सोडून मी गेले होते थोडंसं वॉक करायला आणि आमच्या इथला परिसर पहा, खूप छान आहे, खूप छान. वॉक करून झाल्यानंतर मी आता घरी गेले आणि माझं फ्रेश होऊन मी आता तुम्हाला दिसत आहे, मी सगळं आवरून फ्रेश झाले आणि आता मुलं गेलेली आहेत, मुलं अजून आलेली नाही आहेत स्कूलमधून. तर आज स्वयंपाकामध्ये काहीतरी स्पेशल बनवायची इच्छा आहे. बघूया आज काय बनवता येईल. तर बटाटे मी सकाळी लावले होते कुकरला आणि ते शिजलेले आहेत. बघूया आपण. तर बघू शकताय बटाट्याची मी रस्सा भाजी बनवणार आहे, मिक्स व्हेजिटेबलची. त्याचीच तयारी माझी चालू आहे. आणखीन थोडे व्हेजिटेबल्स म्हणजे शिमला मिर्च वगैरे हेच यूज करणार आहे आणि कांदा टोमॅटोची पेस्ट करायची आणि छानपैकी भाजी बनवायची जी मुलंही खातील, मुलांच्याही पोटात जाईल सगळे व्हेजिटेबल्स. तसं खायचं म्हटलं तर मुलं शिमला मिरची बिलकुल खात नाहीत, त्याच्यामुळं अशा पद्धतीनं मी करते जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये त्या गोष्टी जातील. भाजीची पहिल्यांदा सर्व तयारी करून घेते मी आणि नंतर मग सगळ्या गोष्टी सुरुवात करते. त्याच्यामुळे काय होतं की टाइमही वाचतो, आणखीन आपली जी रेसिपी बनवायला पण फास्ट आपल्याला काही गोष्टी हाताखालीच राहतात. थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये, कढईमध्ये. आता आपण जे व्हेजिटेबल्स कट केले होते ना ते त्याच्यामध्ये आपण परतून घ्यायचे, फक्त परतून घ्यायचे, शिजवायचं नाही आहे त्यांना. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा, शिमला मिर्च आणखी नंतर टोमॅटो टाकायचे आणि ते परतून घ्यायचे. त्यांना क्रंचीच ठेवायचे.